पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांवर आता टांगती तलवार आहे। माहीमच्या शाळेवर थेट हातोडा पडणार असल्याचं कळतंय। मराठी शाळांची संख्या घसरलेली आहे। शाळेची इमारत धोकादायक आहे असं मुंबई महानगरपालिकेने म्हटलेलं आहे। राज्यातील महिला आणि बाल सुधारगृहांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याची सरकारने धक्कादायक कबुली दिली। सुधारगृहातील अनेक पदं रिक्त असल्याचं देखील आता उघड झालं। तर बाह्य यंत्रणेच्या भरोशावर महिला आणि बाल सुधारगृहांची सुरक्षा नको, चित्रा वाघ यांनी वक्तव्य केलं। तर महिनाभरात सर्व रिक्त पदं भरू, आदिती तटकरे यांनी आता विधान परिषदेत उत्तर दिलंय। माझी आता इथंच एवढीच मागणी आहे की बालगृहाचं बालगृह आणि महिला सुधारगृह याचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार, यासाठी एक कार्यक्रम तयार करावा आणि त्याला वेळेची मर्यादा घालून द्यावी। आम्ही करतोय असं नाही, या सभागृहाला त्यांनी सांगितलं पाहिजे, वेळेची मर्यादा घालून दिली पाहिजे। जबाबदार असणारा व्यक्ती सभापती महोदय, मग त्या सरकारी असू दे किंवा खासगी असू दे, त्यांच्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा झाला पाहिजे। रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे आणि त्याचं पण टाइम बाउंडिंग इथे सभागृहात दिलं गेलं पाहिजे, किती वेळेत त्या भरल्या जाणार। कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांची पात्रता, कारण हे काम अतिशय महत्त्वाचं आहे, ती पात्रता ठरवून घेतली पाहिजे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गुटखा विक्रीवर आता MCOC अंतर्गत कारवाई होणार आहे। कायद्यामध्ये बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर गुटखा विक्रीवर आता MCOC अंतर्गत कारवाई केली जाईल। गुजरात से जो गुटखा आ रहा है ना, वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है। पोगांव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था, उस पर भी कार्रवाई नहीं हुई। भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट। उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है, गोडाउन है। मेरे क्षेत्र में पोगांव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी, लेकिन आज बेल पे लोग घूम रहे हैं। ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते। यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय। MCOC खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल। सम्मानीय मुख्यमंत्री का धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने ये जो गुटखा बेचने वाले हैं कायदे में तरतूद करके मौका लगाने का आज एक ऐतिहासिक निर्णय लिया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।